So hi everyone, welcome back to another new video. सो गाइस फायनली MSc 2026च्या फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट हा ऑफिशियली डिक्लेअर झालेला आहे. बट आता फक्त PCB ग्रुपच्या फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट डिक्लेअर झालाय. PCM ग्रुपचा रिझल्ट डिक्लेअर नाही झालाय. PCM ग्रुपच्या मुलांनी घाबरू नका. PCMचा रिझल्ट कधी डिक्लेअर होईल हे मी तुम्हाला सांगेनच. बट त्याआधी आपण बघूया की तुम्हाला PCB ग्रुपचा रिझल्ट कसा चेक करायचा आहे. तुम्हाला याच्या CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. इकडे तुम्हाला CET एक्झामिनेशन पोर्टल हा तुम्हाला ऑप्शन दिला आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इन पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला ID पासवर्ड एंटर करायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. इकडे आल्यानंतर तुम्हाला स्कोअर कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्हाला MSc CET PCB 2026 फर्स्ट अटेम्प्ट हा तुम्हाला ऑप्शन दिलेला असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर इकडे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर इकडे तुमचा अशा प्रकारे एक स्कोअर कार्ड ओपन होईल, तुमचा एक रिझल्ट ओपन होईल आणि ह्याच्यावरती सगळे तुमचे डिटेल्स दिलेले असतील, तुमचं नाव, आधार नंबर वगैरे. आता इकडे मी काही डिटेल्स हाईड केलेत बिकॉज ऑफ सम प्रायव्हसी रिझन्स. बट ह्या इकडे तुम्ही चेक करू शकता. इकडे तुम्हाला सगळे पर्सेंटाईल दिलेले असतील. नक्की तुम्हाला फिजिक्समध्ये किती पर्सेंटाईल मिळालेत हे तुम्हाला पर्सेंटाईल दिलेले असतील, केमिस्ट्रीचे पर्सेंटाईल दिलेले असतील, बायोलॉजीचे पर्सेंटाईल दिलेले असतील. अँड इकडे तुम्हाला ओव्हरऑल टोटल पर्सेंटाईल किती मिळालेत तर ते तुम्हाला पर्सेंटाईल ह्याचे दिलेले असतील. आता हे पर्सेंटाईल तुम्हाला कन्सिडर करायचं आहे पुढे कॉलेज रिसर्चसाठी आणि तुमच्या कट ऑफ चेक करण्यासाठी. आता ह्या इकडे बाकी सगळे डिटेल्स तुम्ही चेक करून घ्या, टोटल पर्सेंटाईल किती आहेत आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की नक्की तुमचा रिझल्ट म्हणजे किती स्कोअर आला तुमच्या रिझल्टमध्ये, म्हणजे मला समजेल की तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत. तुमचे मार्क पण लिहा की 200 पैकी मला एवढे मार्क मिळाले होते आणि ह्याच्यावर मला एवढे पर्सेंटाईल मिळालेले आहेत. आता प्लस भरपूर PCM ग्रुपची मुलं आहेत ज्यांना वेट होत आहे की आपला PCM ग्रुपचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार. सो बघा, मी PCB ग्रुपचं ऑलरेडी प्रेडिक्ट केलं होतं की PCB ग्रुपचा रिझल्ट पहिले येईल. त्याचप्रकारे मी हे सुद्धा सांगितलं होतं की 9 तारखेपर्यंत रिझल्ट येईल, 8 तारखेच्या रात्रीच हा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे. त्याचप्रमाणे जर आपण PCM ग्रुपचं बघितलं तर मोस्टली 15 तारखेपर्यंत तुमचा फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो. 15 तारखेच्या आधी पण डिक्लेअर होऊ शकेल, मे बी 1-2 दिवस लेटसुद्धा होऊ शकेल. डोंट नो बिकॉज PCM ग्रुपचं आत्ताच बोनस मार्कचं फर्स्ट अटेम्प्ट आता रिलीज झालं होतं आणि थोडे 10-15 दिवस लागतात रिझल्ट प्रोसेस होण्यासाठी. तर त्याच्यामुळे 15 तारखेपर्यंत लागायची शक्यता आहे. सो जेव्हा पण अपडेट येईल मी तुम्हाला नक्की सांगेन, त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. बाकी PCB ग्रुपवाल्यांनो, येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला भरपूर काही इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही पण चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबा, सी या अँड गुड डे.